श्री गणेशाय नमः। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलात्मते प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करत असताना संत साहित्यावर परामर्श घेत असताना येथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझं सांगणं असेल की फक्त देवधर्माच्याच गोष्टी आपल्याला आजच्या प्रवचनात ऐकायला मिळतील असा जर आपला गैरसमज असेल तर तो पहिला मनातून काढून टाका. कारण आजच्या प्रवचनातून आपल्याला असे काही विचार अंगीकृत करायचे आहेत, अशा काही सवयी अंगीकृत करायच्या आहेत की जे आपल्या भविष्याचं आणि आयुष्याचं कल्याण करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवचन ऐकून घरी जात असताना आम्हाला आमच्या जीवन पद्धतीमध्ये आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ठराविक प्रकारचे बदल काही दुरुस्ती जर करता आले तर खऱ्या अर्थाने मी माझी ही जी प्रवचन रूपी सेवा आहे त्याचा काही अंशी तरी उपयोग झाला असं मी समजेन. बरं, प्रवचनाला आल्यानंतर फक्त जन्ममृत्यूच्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत का हो? नाही ना. आपल्या समोर जे काही परमेश्वराने आयुष्य दिलं आहे त्याची दुरुस्ती माझ्याकडून करता येईल का? त्यासाठी मला काही पावलं उचलता येईल का? आणि जर पावलं उचलता आली तर ती पावलं उचलली पाहिजेत. प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करत असताना मला जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचा एक सुंदर असा अभंग आठवतोय. आणि तो अभंग आजच्या घडीला, आजच्या मितीला, आजच्या परिस्थितीला 100% सार्थ आहे, तंतोतंत मिळतोय, मिळता जुळता आहे. आणि तो म्हणजे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. आपल्याला या ठिकाणी फक्त अभंगाचा अर्थ नाही समजून घ्यायचा, तर येथून घरी जाताना आम्हाला आमच्या जीवन पद्धतीमध्ये, आम्हाला आमच्या आचरणामध्ये, आमच्या विचारामध्ये काही ठराविक प्रकारचे बदल करता आले पाहिजेत, काही दुरुस्ती करता आली पाहिजे. आणि म्हणूनच हा अभंग आजचा निवडलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बरं, या अभंगाच्या सुरुवातीचे शब्द काय येतो? आता तरी. काय शब्द आहेत? आता तरी. आता हा अभंग आजच्या प्रवचनाला निवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे अभंगाचे सुरुवातीचे शब्द आता तरी. थोडंसं स्पष्टच करून सांगतो. गेल्या 2 वर्षाच्या काळात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोना महामारीच्या काळात आपण पाहिलं काही देशांमध्ये माणसं जाळायला आणि पुरायलाही जागा शिल्लक नव्हती. जवळजवळ 65 लाखाच्या वर माणसं मेलेत. अमेरिका एवढा प्रगत देश, परंतु तिथंही 8 लाखाच्या वर माणसं मेलेत. माझा मुद्दा पुढेच आहे, नीट लक्ष देऊ नये का? एवढी लाखोच्या संख्येनं माणसं मरत असताना आपण पाहिली, तरी देखील परमेश्वरानं मला जिवंत ठेवले. त्या भगवंतानं मला जिवंत ठेवले, त्या विधात्यानं मला जिवंत ठेवले. ही परमेश्वराची, आपल्या जानुबाई देवीची सर्वात मोठी कृपा आहे आपल्यावर. आणि म्हणूनच तुकोबांचे शब्द आपल्याला ऐकले पाहिजेत. आता तरी. जरा कुठे कोरोनाच्या बातम्या कमी झाल्या तर महापूर गावच्या गावं वाहून गेली. बातम्या वाहत होता ना तुम्ही?
दरड कोसळली, दंगल, युद्ध अशी कितीतरी संकट आली. कोणत्या क्षणी कोणत्या घटनेला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही. मग आज इतकी क्षणभंगुरतेची परिस्थिती असताना जर परमेश्वर यातून सगळ्यातून मला बाजूला काढतोय, वाचवतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिवंत ठेवतोय, तर आपण तुकोबांचे शब्द ऐकलेच पाहिजेत. आता तरी इथून मागे नाही आम्ही प्रवचन ऐकली, नाही आम्ही नामस्मरण केलं, नाही कीर्तन ऐकली, नाही भजन केलं, नाही कुठलं चांगलं काम केलं, नाही अहंकार सोडण्याचा विचार केला, नाही आम्ही हेकेपुरी सोडण्याचा विचार केला, इथून मागं नाही आम्ही प्रेमाने वागण्याचा विचार केला, नाही आम्ही दीनदुबळ्यांची सेवा केली, नाही समाजाची सेवा केली, नाही देशाची सेवा केली. इथून मागं झालं ते झालं, पण आता तरी पुढे. आणि फक्त हेच कारण आहे हा अभंग निवडण्यामागचं. आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. बरं, प्रवचन म्हणजे काही करमणुकीची जागा आहे का? नाही ना. आणि अजूनही आपला समाज कीर्तन प्रवचनाकडे गांभीर्याने पाहत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे, फार मोठी शोकांतिका आहे. आजची उपस्थितीच पहा ना प्रवचनासाठी. ज्या लोकांनी हे प्रवचन कीर्तन चांगले विचार ऐकले पाहिजेत, ते घराच्या बाहेर घरी आहेत, फिरायला गेलेले आहेत, शेतामध्ये आहेत किंवा कट्ट्यावर बसलेले आहेत. आणि इथं उपस्थिती कशी आहे? इथं उपस्थिती आहे, मला तर वाटतं, ज्यांना ऐकायला येत नाही, ज्यांना दिसत नाही, ज्यांना 5 मिनिटं एका जागेवर बसता येत नाही, आणि ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची कुवत अजिबातच शिल्लक नाही, अशी मंडळी जास्त इथं आहेत. काही दुसरी पण मंडळी आहेत, परंतु जास्त प्रमाण याच मंडळीचं आहे. आणि फार मोठी शोकांतिका आहे, याच्यावर चिंतन होण्याची गरज आहे. बरं, आता तुमच्या मनात आलं असेल की बऱ्याच वेळेपासून चाललंय तुमचं आता तरी महाराज, आता तरी काय? मला एक सांगा, जी माणसं करोनाच्या काळात मरण पावली, ती कोण होती हो? ती काय परग्रहावरून आली होती का? मंगळ ग्रहावरून आली होती का? नाही ना. आपल्यासारखेच हाडामासाची आपल्यासोबत बसणारी, उठणारी, आपलेच नातेवाईक, आपल्याच शेजारचे, आपलेच गणगोणक, आपल्याच परिसरातली होती ना. मग एवढी चांगली धडधाकट माणसं जात असताना, एवढी चांगली धडधाकट माणसं गेलेली आपण पाहिली, ऐकली, आणि त्यातूनही आई जानुबाई मला जिवंत ठेवते. याला कारण अजूनही आपल्या हातून काहीतरी चांगलं काम करण्याची, चांगलं काहीतरी घडण्याची, दीनदुबळ्यांची सेवा करण्याची, समाजाची सेवा करण्याची, देशाची सेवा करण्याची, गोरगरिबांची सेवा करण्याची काहीतरी अपेक्षा असेल. आणि मला तर वाटतं यासाठी तुकोबाराय म्हणत असावेत, आता तरी जागा हो. एक साधा दाखला देतो तुम्हाला, नीट लक्ष देऊ नये का? एकदा काय होतं, एक 60 ओलांडलेला माणूस तो ज्योतिषाकडे जातो आपलं भविष्य पाहण्यासाठी. त्या ज्योतिषाला हात दाखवतो. ज्योतिषी हात बघून सांगतो की तुमची हस्तरेखा सांगते की तुम्ही 2 महिन्यामध्ये मरणार आहात, तुम्हाला फक्त 2 महिन्याचं आयुष्य लाभलेलं आहे. पण थोडीशी आनंदाची बाब अशी की तुमचा पुनर्जन्म होणार आहे, आणि तोही याच गावामध्ये होणार आहे. थोडीशी दुःखाची बाब अशी आहे की तुम्हाला जो पुनर्जन्म मिळणार आहे तो डुकराचा मिळणार आहे. तो म्हणजे दुःखी होतो तो दुःखातच घरी येतो, आणि घरी आल्यानंतर तो आपल्या बायकोला बोलवतो, तिन्ही मुलांना बोलवतो, आणि त्यांना सर्व काही कहाणी सांगतो. त्याला मरणाची भीती नसते, कारण सर्व काही सेट झालेलं असतं, मुलं वगैरे कामाला लागलेले असतात, प्रॉपर्टी भरपूर कमावलेली असते, काही चिंता नसते, आणि चालता बोलता गेलं तर चांगलंच ना. पण एक गोष्ट मनात चालत असते, आणि ती म्हणजे पुनर्जन्म, आणि तोही डुकराचा जन्म. तो मुलांना सांगतो की मुलांनो, माझा जसा पुनर्जन्म होईल तसं मला
मारून टाका, कारण मला डुकराचा जन्म नको आहे. ती मुलं बोलतात, का बाबा, का असं? तो माणूस बोलतो, आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या सर्वांना माहित आहे, आणि त्यालाही माहित होतं की डुक्कर काय खातं, कुठं राहतं, कुठं लोळतं, कसं त्याचं आयुष्य आहे आणि त्याचं मरण कसं आहे. आणि हे जे आयुष्य आहे, हे डुकराचं आयुष्य त्याला नको असतं. आणि म्हणूनच तो बोलतो की मुलांना मला वचन द्या की माझा पुनर्जन्म झाल्यानंतर तुम्ही मला मारून टाकणार आहात. मुलं खूप नाईलाजानं बाबांना वचन देतात. ठीक आहे बाबा. बरं, ज्योतिषाच्या भविष्यवाणीनुसार 2 महिन्यानंतर तो माणूस मरण पावतो. तो माणूस मेल्यानंतर आता रीतिरिवाजाप्रमाणे त्याची अंतविधी होतो, 3रा होतो, 10वा होतो आणि 13वा होतो. आणि आता जगरहाटीप्रमाणे, शब्द नीट ऐका, जगरहाटीप्रमाणे काय होता, 13वा झाला की भावाभावामध्ये वाटाघाटी सुरू होतात. आणि या वाटाघाटीमध्ये त्यांना 2-3 महिने कसे गेले हे कळालंच नाही. आता 2-3 महिने गेल्यानंतर त्यांच्या वाटाघाटी झाल्या का? नाही, वाटाघाटी झाल्या नाहीत. त्या वाटाघाटी एवढ्या विकोपाला गेल्या की त्यांनी एकमेकाच्या वरती कोर्ट केसेस केल्या. आणि कोर्ट केसेस केल्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांना आई बोलावते. तिन्ही मुलांना, अरे मुलांनो, तुम्ही ज्या वाटाघाटीमध्ये लढत राहिलाय ना, ते तुम्ही आयुष्यभर लढत राहा, कोर्ट केसेस आयुष्यभर करत राहा, निकाल ज्या वेळेला लागेल तर लागेल, परंतु तुमचे 3 महिने झाले, 3 महिने उलटून गेले, तुम्ही बाबांना काहीतरी वचन दिलं होतं, ते आठवतंय का तुम्हाला? तसं त्या तिघांनाही आठवतं की अरे, आपण बाबांना तर वचन दिलं होतं की पुनर्जन्म झाल्यानंतर मारून टाकणार म्हणून. मग वचन तर पूर्ण केलं पाहिजे. चला, ते तिघेही त्या गावामध्ये डुकराच्या पिल्लानं कुणाच्या घरी जन्म घेतलाय का त्याचा शोध घ्यायला सुरुवात करतात. आणि शोध घ्यायला सुरू केल्यानंतर गावामध्ये शोध घेतात, गावामध्ये नाही भेटत. या वस्तीवरती नाही, दुसऱ्या वस्तीवरती नाही, इकडच्या वस्तीवरती नाही. ज्या वेळेला एका खालच्या वस्तीवरती त्यांना मागवावा लागतो की अमुक ठिकाणी डुकराच्या पिलांना जन्म घेतलेला आहे. ते त्यांच्या घरी जातात आणि त्याला विचारतात की दादा, तुमच्या घरी 3 महिन्यापूर्वी एखाद्या डुकराच्या पिलानं जन्म घेतलाय का? तर तो विचार करतो, हा, 3 महिन्यापूर्वी डुकराच्या पिलानं जन्म घेतलाय. कुठे आहे ते? बघा, ते गटारात लोळतंय. जसे ते त्याला बघतात, तिघेही हातामध्ये काट्या घेतात आणि काट्या घेऊन त्याच्या पाठीमागे धावतात. जसं ते डुक्कर बघतं, आपल्या जीवाच्या आकांतानं पळायला सुरुवात करतं. ते डुक्कर पुढे, हे तिघे पाठीमागं, या गल्लीतून त्या गल्लीत, या बोळातून त्या बोळामध्ये. शेवटी डुक्कर दमतं आणि दमून ते एका कोपऱ्यामध्ये खिंडारात जाऊन बसतं. जसं ते कोपऱ्यात बसतं, हे तिघेही त्याला अडवून धरतात. आणि अडवून धरल्यानंतर धाकटा भाऊ बोलतो, दादा, हाण काठी. जसा मोठ्या भावानं काठी उगारली आणि उगारल्यानंतर जसा तो मारणार तेवढा डुक्कर बोलतं, मुलांनो, मला मारू नका. ते इकडे तिकडे आश्चर्याने बघतात. बाबा, तुम्ही तर सांगितलं होतं ना की पुनर्जन्म झाल्यानंतर मारून टाका. तर ते डुक्कर खूप मार्मिक उत्तर देतं. नीट लक्ष देऊ नका. ते डुक्कर बोलतं, मुलांनो, मला या 2-3 महिन्यामध्ये, या 3 महिन्यामध्ये मला या गटाराची सवय झाली, या गटारात लोळण्याची सवय झाली, या घाणीची सवय झाली, हे घाण खाण्याची सवय झाली, इथं राहण्याची सवय झाली. आणि हे आयुष्य मला आवडायला लागले.
हे आयुष्य मला आवडायला लागले. महाराज, आपलेही बऱ्याच अंशी तसं झालंय. आपल्यालाही सवय झाली आहे विनाकारण भांडणं करण्याची, बांध करण्याची, भावाभावामध्ये भांडणं करण्याची, भावकीमध्ये भांडणं करण्याची, एकमेकाला डिवचण्याची, पुढे जाणाऱ्याचे पाय मागे खेचण्याची, अहंकार बाळगण्याची, कावळ्याची संगत करण्याची, आणि अशा कितीतरी घाण सवयी आहेत. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही का हो? यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाहीये? आहे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आणि एक गोष्ट, भारतामध्ये 76% कोर्ट केसेस या ज्या आहेत ना, त्या कौटुंबिक कलह, प्रॉपर्टी, भावाभावाची भांडणं आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडणं, याच केसेस आहेत. 76% केसेस, आणि त्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. फक्त 24% केसेस या दुसऱ्या आहेत. बरं, मग येथून आपण सुधारू शकत नाही का? आता तरी जीवन खूप सुंदर आहे आणि छोटंही आहे. परमेश्वरानं आपल्याला माणूस का बनवलं? कुत्र, मांजर, डुक्कर, गाढव काहीही बनवू शकला असता ना. माणूस बनवलंय तर माणसासारखा राहूया. सोबत काही येणार नाही हे सर्वांना माहीत आहे. मग ही दुरुस्ती करूया आपल्या वागण्यामध्ये, काही चांगले बदल करूयात आपल्या जीवनात. आपण काही जे कर्म करतोय आपल्या भाषेमध्ये पाप पुण्य, त्याचा हिशोब कोण ठेवतंय हो? वरती चित्रगुप्त. कोण? चित्रगुप्त. चित्र म्हणे चित्त. तुमच्या मनात जे विचार येतात, ते लिहिले जातात ना, की तुम्ही वर दाखवतात ते. म्हणजे काय? तर समजा एखादा माणूस तुम्हाला भेटला, तो तुम्हाला आवडत नाही आणि तुम्ही त्याला टाळूही शकत नाही. असा माणूस तुम्हाला भेटला, तुम्ही काय करता? वर हसून तुम्ही स्वागत करता. स्वागत केलं, तुम्ही नमस्कार केला, त्याला जेवण दिलं, घरी घेऊन गेला, त्याचा पाहुणचार चांगला केला. परंतु तुमच्या मनामध्ये भावना काय आहे? लय श्रीमंतीचा माज आलाय, लय हुशारी दाखवते, आपल्या श्रीमंतीचा गर्व चढलाय, तुला हिसकाच दाखवतो. तर वर तुमच्या वहीमध्ये काय लिहिलं असेल? तुमच्या मनातील विचार, द्वेषाचे, हीन भावनेचे, अहंकाराचे विचार, आणि तेच लिहिलं गेलं ना, की तुम्ही स्वागत केलं, त्याला जेवण दिलं, त्याचा पाहुणचार केला. त्यासाठी आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी आपण गाथेच्या विचारानं आयुष्य जगलं पाहिजे. आता तरी आपण ज्ञानेश्वराच्या विचारानं आपलं आयुष्य जगलं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलं, आजकाल काही मुलं, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायला घेत आहेत. काहींना समजले की ज्ञानेश्वरी आणि गाथा हे फक्त काही धार्मिक ग्रंथ नाहीत, तर हे आपल्या आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या गाथेमध्ये आहे. प्रत्येक समस्येचं उत्तर या गाथेमध्ये आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक समस्येचं उत्तर या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मग गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये जो काही आपण डेमो बघितला, हा डेमो होता बरं का, हा ट्रेलर होता, डेमो होता. जो काही आपण डेमो बघितला तो आपल्याला परवडला का? परवडला? आणि हा तर डेमो होता, ट्रेलर होता. म्हणतात ना, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. बर, अजूनही आपण जर सुधारलो नाही तर पिक्चर 100% सुरू होणार. बर, हा डेमो आपल्याला परवडला का? नाही ना. होलसेलमध्ये माणसं गेली आणि बरं, हे सगळं क्षणभंगूर असलेलं चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे की कधीही कोणत्याही घटनेला आपल्याला सामोरं जावं लागेल. क्षणभंगूर नाही, भरवसा. बरं, असंही नाही की आम्हाला या गोष्टीची कल्पना नव्हती. आम्हाला या गोष्टीची कल्पना होती. आम्हाला गाथा सांगत होते, आम्हाला ज्ञानेश्वरी सांगत होती, पण ऐकलं नाही आम्ही.
आणि या सगळ्या परिस्थितीतूनही आम्हाला परमेश्वर जिवंत ठेवतो. असं आपण करत असतानाही परमेश्वर आम्हाला जिवंत ठेवतोय. तर तुकोबांचे शब्द आम्ही ऐकलेच पाहिजेत. आता तरी आम्ही गाथेच्या संगतीत, ज्ञानेश्वरीच्या संगतीत आम्ही आयुष्य जगलं पाहिजे. 5 वर्षाचा मुलगा असू द्या की 60 वर्षाचा म्हातारा असू द्या, जीवनात संगत खूप प्रभावी काम करते. संगत आदत गुरु. संगत बारकाई नाही का. एकदा काय होतं, एक राजा शिकारीसाठी गेला आणि शिकारीसाठी जंगलात गेल्यानंतर शिकार वगैरे झाली आणि तो परतत असताना दमला, थकला आणि तो थकल्यानंतर थोडेसे विश्रांतीसाठी झाडाखाली झोपला. ज्यावेळी तो झाडाखाली झोपला त्यावेळेला 2 झाडाच्या मधून थोडंसं ऊन पडत होतं आणि ते ऊन त्याच्या नेमकं डोळ्यावरती पडत होतं, तोंडावरती पडत होतं. त्यामुळे त्याची सारखी झोप मोडत होती. तर राजाची अशी झोप मोडत असताना वर बसलेल्या राजहंसानं आणि कावळ्यानं पाहिलं. झाडावर कोण होते? राजहंस आणि कावळा, दोघांनीही पाहिलं. आता दोघांनीही पाहिलं. मग राजहंसानं काय केलं? अरे हा तर आपला राजा दिसतोय आणि राजाची सारखी झोप मोडते. त्यानं काय केलं? आपले पंख पसरले आणि जिथून ऊन येत होतं ते अडवून धरलं. जसं ऊन अडवून धरलं, राजाला गाढ झोप लागल्यानंतर हे कावळ्याला बघवलं का? त्या झाडावर असलेल्या कावळ्याला बघवलं नाही. त्या कावळ्यानं काय केलं? वरूनच राजाला गंध लावला आणि उडून गेला. काय केलं? राजाला गंध लावला आणि कावळा उडून गेला. गंध लावला, समजलं ना? गंध लावला. जसा गंध लावला तशी राजाला जाग आली. राजानं तोंडावरून हात फिरवला, हात पूर्णपणे भरला. राजा रागाने लालबुंद झाला. त्यानं वर बघितलं. वर कोण होतं? राजहंस. त्यानं वर बघितलं. त्यानं क्षणाचाही विचार केला नाही, क्षणाचाही विलंब केला नाही. धनुष्यबाण घेतला, बाण लावला त्याला आणि सर्रकन राजहंसाला बाण मारला. राजहंस गेला, मेला. अच्छा, राजहंसानं आपले प्राण गमावले. बरं मला एक सांगा, ज्या राजहंसाचा जीव गेला त्यानं त्या राजावर उपकार केले होते की त्रास दिला होता? उपकार केले होते. मग उपकार करूनही राजहंसाला जीव गमवावा लागतो. कारण काय? कोणाच्या संगतीत होता तो? कावळ्याच्या. तर घरी गेल्यावर आपल्या संगतीतले कावळे तपासा. महाराज, आपण मस्त चांगल्या कर्मानं नीतिमत्तेनं आयुष्य जगतोय, तरीही आमच्या आयुष्याला अपयश का? हा जेव्हा प्रश्न तुम्हाला भेडसावेल तेव्हा चेक करा की आपण कोणाच्या संगतीत राहतोय ते. हे तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. हा झाला वाईट संगतीचा परिणाम. आता चांगल्या संगतीचा परिणाम दाखला देऊ. एकदा मी भुसावळला एका मित्राकडे गेलो होतो. भुसावळ कशासाठी प्रसिद्ध आहे? केळीसाठी. नागपूर संत्र्यासाठी. जायगाव कशासाठी होतं? लाकडासाठी. औंध माकडासाठी. कुरवली बायकाची. वाडी नायकाची. आता लाकडं राहिलेत का जायगावमध्ये? बरं, हे भुसावळ केळीसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळी मी जेव्हा बागेत गेलो, विस्तीर्ण केळीच्या बागा होत्या. सुंदर बागा होत्या, मोठमोठ्या बागा होत्या. मी त्या केळीच्या बागेत पाहिलं की केळीच्या झाडाची सरासरी उंची 5 ते 6 फूट आहे. केळीच्या झाडाची उंची सरासरी 5 ते 6 फूट आहे. मी थोडं पुढे गेलो तर ताडाचं सुंदर असं वन होतं. त्या ताडाच्या झाडाची उंची 80 ते 100 फूट. परंतु मला आश्चर्याचा धक्काच बसला की त्या ताडाच्या झाडामध्ये एक केळीचं झाड आहे आणि त्या केळीच्या झाडाची उंची तब्बल 25 फूट. किती होती? 25 फूट होती. मी आश्चर्याने त्याच्याकडे गेलो, जवळ गेलो, त्याला हात लावला आणि जसा हात लावला तसे ते झाड बोलतं झालं. काय पाहताय महाराज, काय पाहताय? मी बोललो, मला एक सांग,
केळी, आतापर्यंत मी केळीच्या झाडाची उंची 5 ते 6 फूट बघितली होती, पण तुझी उंची 25 फूट कशी? तर ते केळीचं झाड बोललं, मी कोणाच्या संगतीत राहते? हे वन कशाचं आहे? ताडाचं. यांची उंची किती आहे? 80 ते 100 फूट. मग मी ज्याच्या संगतीत राहतोय त्याचा गुण लागेल ना, त्याचा गुण लागेल ना. तर साहजिकच त्याची आपली उंची वाढणं साहजिकच आहे. तर आपली संगत चेक करा, कावळे चेक करा. बरं, आणि संगत चेक करायची म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे? संतांची संगत करा, संतांची संगत करा आता तरी. आणि एवढंच सांगावंसं वाटतं, आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. काही संदेश आहे मुलांच्यासाठी, काही संदेश आहे मुलांच्यासाठी. मुलांना एवढंच मला सांगावंसं वाटतं की आतापर्यंत तुम्ही जे केलं, आतापर्यंत तुम्ही जे केलं तेच जर यापुढे करत राहाल, तेच जर यापुढे करत राहाल, आतापर्यंत जे तुम्हाला मिळाले तेच यापुढेही मिळत राहणार आहे. आतापर्यंत जे मिळाले तेच यापुढेही मिळत राहणार आहे. आणि जर तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुम्हाला आतापर्यंत जे केलं नाही ते करावं लागेल, वेगळं करावं लागेल. म्हणजे काय? आतापर्यंत तुम्ही टीव्ही पाहत आलात, आतापर्यंत तुम्ही 4-5 तास मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये वेळ घालवत आला आहात, आणि तुम्हाला मार्क्स किती पडलेत? 60%. बरोबर, 60%. आता तुम्हाला काय हवं आहे? नवीन हवं आहे, मला 90% मार्क्स पाहिजेत, मला 90-95% मार्क्स पाहिजेत. मग जे आत्तापर्यंत केलं नाही ते तुम्हाला करावं लागेल. काय करावं लागेल? टीव्ही पाहणं बंद करावं लागेल, मोबाईलवरती राहणं बंद करावं लागेल, व्हॉट्सअपवरती राहणं बंद करावं लागेल. ते बंद केलं पाहिजे. आतापर्यंत अभ्यास नाही केला, चांगल्या पद्धतीनं अभ्यास नाही केला, मग आता काय करावं लागेल? चांगल्याच्या संगतीमध्ये करावं लागेल, ताडाच्या संगतीमध्ये राहून अभ्यास करावा लागेल. म्हणजे काय? तर ज्या मुलांना 90-95% मार्क्स चांगले पडतात त्यांच्या संगतीत राहा ना, ताडाच्या संगतीत राहा, कावळ्याच्या संगतीत राहू नका. आतापर्यंत इंग्रजी नाही बोलता आलं, आपल्याला इंग्रजी बोलता नाही आलं त्याची भीती वाटत होती. मग आता तरी ते बोलण्याची कला आत्मसात केली पाहिजे. अशा कितीतरी गोष्टींची तुम्ही यादी बनवू शकता आणि त्यावर काम करू शकता. बरं, मला एक सांगा, जन्म आणि मृत्यू हे आपल्या हातात आहे बाबा. कोणाच्या घरी जन्म घ्यायचा हे आपल्या हातात नाही, आणि कधी जाणार हेही आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय आहे? जन्म आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यू, त्यामधलं जे आयुष्य आहे ते कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. गरीब घरामध्ये जन्माला आलात तो तुमचा दोष नाही आहे, गरीब घरामध्ये जन्माला आलात तो तुमचा दोष नाही आहे. पण त्याच गरिबीमध्ये, त्याच घरामध्ये, त्याच परिस्थितीमध्ये जर मेलात तर हा सर्वस्वी तुमचा दोष आहे, सर्वस्वी तुमचा दोष आहे. आता तरी सुधारा, आता तरी सुधारा. महिलांसाठी मी यावेळी तरी सासू सुना याच्यावरती बोलणार नाही, कारण तो विषय खूप मोठा आहे आणि याच्यासाठी कमीत कमी 1 तास, आणि 1 तास ही पुरेल की नाही माहीत नाही. आपण नंतर कधीतरी घेऊ हा विषय. परंतु मला एवढंच समजतं की जेवणामध्ये कोणी विष कालवलं ना, जेवणामध्ये कोणी विष कालवलं त्यावर इलाज आहे. पण कोणी कानामध्ये विष कालवलं तर त्यावर इलाज आहे का? नाही. आणि गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला माफ करणारा हा मोठा आहे. मग असं व्हा ना, मोठं व्हा. आणि जर असं केलं नाही तर 100% चक्रवाढ व्याजासहित हे तुम्हाला परत मिळणार. कारण आजकाल तत्काल रिझल्ट आहे, तत्काल रिझल्ट आहे. याची देही याची डोळा हे आपल्याला पाहायला मिळेल. बरं, त्यावेळी बोलू नका की आम्हाला माहीत नव्हतं. तुकाराम महाराजांनी 450 वर्षापूर्वीच हे सांगितलंय. तर यावर चिंतन करण्याची गरज आहे, यावर मनन करण्याची गरज आहे.
गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला प्रकर्षाने ऐकलं असेल की कोणीही कोणाचं नाही, कोणीही कोणाचं नाही, सर्व काही मोहमाया आहे, सर्व काही मोहमाया आहे. तुकोबाने आम्हाला सांगितले होते संगत बदलायला, पण आपण काही केलं, बदलायला तयार नव्हतो. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आपण आता ऐकलंच पाहिजे, आता ऐकलंच पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. संगत फार प्रभावी ठरते हो. तुम्हाला माहीतच आहे की तुकाराम महाराजांनी आपल्या तपसामर्थ्यावर त्यांची बुडवलेली गाथा दगडासहित लहायासारखी तारली, दगडासहित लहायासारखी तारली. बर, जो दगड गाथ्याला बांधला होता तोच तरला, जो दगड गाथ्याला बांधला होता तोच तरला. मग तुम्हाला वाटत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हा दगड तरावा, तर तो गाथ्याला बांधला पाहिजे. गाथामधील विचारांना बांधण्याची गरज आहे. येणारी तरुण पिढी गुन्हेगारीच्या आकर्षणापोटी, व्यसनापोटी वाया जाताना पाहतोय. याचं कारण काय असावं? मला वाटतं कारण नंबर 1, येणाऱ्या पिढीला आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे विचार समजावून सांगण्यास अपयशी ठरलोय, नापास झालोय, फेल झालोय. ज्ञानोबा तुकोबांचे विचार आपण त्यांना समजावून सांगण्यास अपयशी ठरलोय, हे सर्वात मोठं कारण आहे. आणि दुसरं कारण माझ्या मते, जोपर्यंत तुमची मुलं, आता सध्याची, जोपर्यंत तुमची मुलं 15 वर्षाची होत आहेत ना, 15 वर्षाची होईपर्यंत, 15 वर्षाची होईपर्यंत ते सोशल मीडिया, TV, मोबाईल, पेपरमध्ये कमीत कमी 10,000 वेळा ते खून, बलात्कार, माऱ्या, लांडी लपाडी, चोरी या सर्व घटना बघत असतात. बरं, आता तुम्ही मला सांगा, जसं संगत असेल तशीच रंगत येणार आहे ना? जे विचार आपण पाहतोय, ऐकतोय, तसेच विचार आपले घडतील ना? विचार बनाये जिंदगी, विचारानं आपलं आयुष्य बनतं. त्यासाठी चांगले विचार करणं गरजेचं आहे. आणि हा सगळा संस्कृतीचा ऱ्हास होताना तुकोबांनी पाहिलं असावं. आणि मग तुकोबांच्या मुखातून शब्द निघाले, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आणि हा उपदेश आता तरी मानावा, आता तरी जाग व्हावं. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. त्यासाठी तुकाराम महाराज दंडवत घालायलाही तयार आहेत. सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काय शब्द आहेत? सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. मला एक सांगा, एखादा माणूस जर गप्प बसत नसेल, सारखा भांडण करत असेल, सारखा बडबड करत असेल, आपण काय बोलतो? पाया पडतो यार तुझ्या, जात तू इथून. आणि जर पाया पडूनही जात नसेल तर कोपरापासून आपण दंडवत घालायला तयार होतो, बरोबर ना? तुकाराम महाराज एवढे सिद्ध महात्मे, त्यांनी आपल्या पायावर दंडवत घालावा एवढी आपली पात्रता आहे का? एवढी आपली लायकी आहे का? नाही ना, आपली लायकी आहे का? आणि तरी सुद्धा तुकाराम महाराज दंडवत घालतात. काय स्वार्थ होता त्यांचा? कशासाठी? तर आपुलाले चित्त शुद्ध करा. काय शुद्ध करायला सांगितलंय? चित्त, मन, हृदय. आता इथंच सगळा घोटाळा इथं झालाय. तुकोबांनी नेमकी अशी जागा सांगितली साफ करायला की ज्यामध्ये आपण सर्वात जास्त घाण करून ठेवली आहे. बरं, एक साधा दाखला देतो. जर एखादा पाहुणा आपल्या घरी येणार असेल तर आपण सगळं घरदार साफ करायला सुरुवात करतोय, सगळं घराची साफसफाई करायला सुरुवात करतोय. आणि माहेरचा पाहुणा जर असेल तर महिला मंडळ सकाळपासून साफसफाईला सुरुवात करते.
दिवसभर साफसफाई करताय. बरं, दीड दमडीचा पाहुणा यायचा तर तुम्ही घरी दिवसभर साफसफाई करता. इथं जगाचा बाप या हृदयात राहायला येणार आहे. जगाचा बाप या हृदयात राहायला येणार आहे. ते हृदय, ते मन, ते चित्त कधीतरी साफ करा. आणि तुकोबाने नेमकं इथंच बोट ठेवले. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तेथे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आगतिकतेने म्हणतात, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पुन्हा काही वारकरी तुकोबांकडे गेले आणि तुकोबांना म्हणाले, तुम्ही म्हणताय आता तरी पुढे हाची उपदेश नका करू आयुष्याचा. ठीक आहे, तुम्ही कंटाळून हात जोडले, तुम्ही आगतिकतेने हात जोडले, सकळांचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हेही ठीक आहे. पण तुकोबा, आमचं हित कशात आहे ते तरी सांगा. आमचं हित कशात आहे ते तरी सांगा. आणि तुकोबा म्हणतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. देवाचं चिंतन करा. कसं? तर करून या मन एकविध. एकाग्र होऊन एकनिष्ठतेने देवाचं चिंतन करा. बरं, आपल्या चिंतनात आणि संतांच्या चिंतनात खूपच फरक आहे. एकनिष्ठता काय असते हे हनुमंतरायाच्या एकनिष्ठतेतून पाहायला मिळतं. एकदा काय होतं, हनुमंतराय सकाळी सकाळी सीतामातेच्या महाली जातात. सीतामाता त्यावेळेला शृंगार करत असतात. आणि शृंगार केल्यानंतर त्या कपाळी कुंकू लावतात. पहिल्या बायका कुंकू लावायच्या. तर पहिल्या बायका काय? कुंकू लावायच्या. बर, हनुमंतरायांनी हे पाहिलं आणि पाहिल्यानंतर सीतामैयाला विचारलं की माते, हे काय करताय तुम्ही? तर सीतामातेनं सांगितलं की याला कुंकू म्हणतात. मग का लावतात? तर म्हणे की हे कुंकू लावल्यानंतर आपल्या धन्याचं दीर्घायुष्य वाढतं. आपल्या धन्याला दीर्घायुष्य लाभतं, त्याचं आयुष्य वाढतं. बस, हनुमंतरायांनी एवढंच ऐकलं आणि ते घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर एवढंच चुटकीवर नाही सिंदूर घेतला, त्यांनी चांगलं एवढं वंजळभर पसावर कुंकू घेतलं, पूर्ण अंगाला लावलं. लोटांगण घातलं. सिंदूर लाल चढावे आणि तसेच ते राजदरबारी गेले. ज्यावेळेला ते राजदरबारी गेले, सगळेजण त्याच्याकडे बघायला हसायला लागले. तेव्हा प्रभू रामचंद्रानं विचारलं, हनुमंतराया, मारुतराया, हे काय? हनुमंतराय बोलते झाले, प्रभू, मी सकाळी सीतामातेच्या महाली गेलो होतो, त्यावेळेला त्या शृंगार करत होत्या. त्यांनी शृंगार केल्यानंतर त्यांनी कुंकू लावलं कपाळी, चुटकीभर सिंदूर लावलं. मी विचारलं त्यांना की हे काय आहे, हे कशासाठी लावतात? तर त्यांनी सांगितलं की हा चुटकीभर सिंदूर लावल्यानंतर, हे कुंकू लावल्यानंतर आपल्या धन्याला दीर्घायुष्य लाभतं, त्याचं आयुष्य वाढतं. मग तसाच मी घरी गेलो आणि घरी जाऊन पूर्ण अंगाला कुंकू लावलं, लोटांगण घातलं आणि त्या परमपिता परमेश्वराजवळ प्रार्थना केली की हे प्रभू, हे विश्वविधाता, मी आयुष्यभर असंच सर्वांगाला कुंकू फासून राहीन, जीवनभर असंच राहीन, पण माझ्या धनी माझ्या नजरेआड होता कामा नये, माझा प्रभू राम माझ्या नजरेआड होता कामा नये. मी चिमूटवर कुंकूच काय, पूर्ण सर्वांगाला कुंकू फासून राहील. आणि ही असावी, अशी एकनिष्ठता असावी. कोरोनाच्या काळात आपण माणसाचं असलेलं प्रेम पाहिलं. क्षणभंगूर आहे ते दोन्ही बाजू या काळात दिसल्या. गर्भ श्रीमंताचे देह सुद्धा बेवारस म्हणून जाळले गेले. आणि दुसरी बाजू अशी की खिशात कवडीही नसताना घरामध्ये सर्वांना करोना झाला असतानाही
आपल्या कुटुंबियाची साथ सोडली नाही. आणि हे ज्ञानोबा तुकोबांचे संस्कार आहेत आपल्यावर. तुम्हाला वाटत असेल की पैसा पैसा पैसा, एक आरशीचे घर काय बांधलं, एक आरशीचे बंगला काय बांधला, 4 चाकी गाडी काय घेतली, थोडेसे पैसे खिशामध्ये बँकेमध्ये काय ठेवले, आपले जीवन सार्थ झालं का? आता यापुढे येणाऱ्या 20 वर्षामध्ये, 20 वर्षाच्या काळामध्ये तुमच्याकडे तुमच्या खात्यात संपत्ती किती आहे हे कोणीही पाहणार नाही, परंतु तुमची संतती कशी आहे हे पाहते. म्हणूनच आपण आपल्या मुलांना ज्ञानोबा तुकोबांचे विचार दिले पाहिजेत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. ठीक आहे तुकोबा, आम्ही ऐकलं, पण तुकोबा आम्हाला कामधंदा आहे, संसार आहे, प्रपंच आहे, व्यापार आहे. तुकोबा म्हणाले, व्यापार करा, पण ज्याच्यात लाभ होईल असाच व्यापार करा, ज्याच्यात हित होईल असाच व्यापार करा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा फार काय शिकवावे. ज्या व्यापारात हित आहे, ज्या व्यापारात लाभ आहे असाच व्यापार करा. माझ्या LICच्या व्यवसायामध्ये निमित्तानं मला खूप जणांना, खूप कुटुंबियांना जवळून भेटण्याची, त्यांना जाणून घेण्याची संधी मिळते. आणि त्या मी जे अनुभवले, मी जे जाणले, मी जे पाहिले, तो संदेश असा, आणि तो संदेश असेल घरातील कर्त्या माणसांसाठी. भारतामध्ये 90% पेक्षा जास्त लोक अशी आहेत की ते पैसा कमवत असताना हे विसरून जातात की त्यांना कधीतरी म्हातार व्हायचं आहे, त्यांना कधीतरी वृद्धापकाळ येणार आहे आणि कोणावर नाही कोणावर तरी अवलंबून राहावं लागणार आहे. आपल्याला आत्ताच निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. आपल्याला आत्ताच निर्णय घ्यायची आवश्यकता आहे की आपण कोणावर अवलंबून राहणार आहात, आपल्या मुलावर की आपण बचत केलेल्या पैशावर. आपण मुलावर अवलंबून राहणार की आपण बचत केलेल्या पैशावर. जर लाचारीचं म्हातारपण टाळायचं असेल ना, लाचारीचं म्हातारपण जर टाळायचं असेल तर आपण जे काही कमावता त्यातील कमीत कमी 20% रक्कम, म्हणजे 100 रुपयातले 20 रुपये बाजूला काढायला शिका आणि त्याची बचत करा. कोणासाठी? आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी, म्हणजेच नवरा बायकोसाठी. आपल्या वृद्धापकाळासाठी काहीतरी मस्तपैकी काहीतरी बचत करा. एखादा सुंदर असा पेन्शन प्लॅन घ्या. कारण म्हातारपणी रिकामा खिसा असणं व प्रत्येक कुठल्याही कामासाठी म्हातारपणी मुलांपुढे हात पसरावा लागणं हा सर्वात मोठा शाप आहे. आणि तुम्ही आता 2 वर्षाच्या काळामध्ये बघितलंच, आणि यापूर्वीही माहीत आहे, कोणीही कोणाचं नाही. क्षणभंगूर आहे ते. आणि आपली आता कुटुंब व्यवस्था पण पहिल्यासारखी राहिलेली नाहीये, कळतंय ना? तेव्हा लाचारपणेचं जीवन टाळण्यासाठी आता तरी जागे व्हा. असो, माझी परमपिता परमेश्वराकडे एकच प्रार्थना असेल की आपल्याकडून घरातील वडीलधाऱ्या माणसांची, समाजाची, गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, देशाची सेवा घडावी. आणि कळकळीची विनंती असेल, सर्वांना कळकळीची विनंती असेल की जेव्हा केव्हा 4थी लाट, 5वी लाट, 100वी लाट, कुठल्याही लाटेमध्ये जा, परंतु जाताना कोणाचा तळतळाट घेऊन जाऊ नका. आता तरी जागे व्हा आणि असं काम करा की आपला हा जन्म मरणाचा फेरा बंद व्हावा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. तुका म्हणे हित होय तो व्यापार,
करा फार काय शिकवावे. आजची प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी आपण मला दिलीत त्याबद्दल मी पारायण मंडळ, यात्रा कमिटी, सर्व ग्रामस्थ आणि जो काही श्रोतावर्ग लाभला इथे असेल किंवा लाऊडस्पीकरवरती घरी ऐकत असेल, बाहेर ऐकत असतील, अशा सर्वांचे मनपूर्वक आभार. काही चुकी असल्यास, काही चुकी झाली असल्यास माफी करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, बोला कुंडली वरदेवा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जानवायच्या नावानं चांग भलं.